श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बुडका या ठिकाणी नुकताच जन्म झालेलं पुरुष जातीचं नवजात बालक बेवारस अवस्थेत आढळून आल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होते। स्थानिक लोकांच्या मदतीने प्रशासनाच्या तत्परतेने या बाळाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बुडका या ठिकाणी सूर्यवंशी वस्ती शेजारी बाळ कुणीतरी अज्ञात इसमाने ठेवून दिल्याचे स्थानिक रहिवाशांना आढळून आलं। याबाबत येथील संतोष सूर्यवंशी यांनी श्रीगोंदा पोलिसांना फोन करून याबाबतची माहिती दिली। त्यानुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग आणि कर्मचारी साखरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वैद्यकीय अधिकारी शेळके यांच्या मदतीने सदर बालकाला ताब्यात घेऊन उपचारासाठी श्रीगोंदा रुग्णालयात दाखल केले। वैद्यकीय अधिकारी शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील मुले 12 तास आधी जन्म घेतलेले असून प्रथमदर्शनी त्याच्या नाकात व तोंडात माती गेल्याचे आढळून आले, तर त्याचा जन्मनाळ व्यवस्थित कापला नसल्याचे दिसून आले। ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी यांनी पोलिसांच्या मदतीने तात्काळ नमूद बालकाला श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करत त्याच्या नाकातोंडात गेलेली माती स्वच्छ करून त्याला पोषक घटक दिल्याने बाळ सध्या सुस्थितीत आहे। वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। आपल्या इथे सकाळी 8:10 एक 108चा कॉल येऊन ॲम्ब्युलन्स आलेली, त्याच्यामध्ये एक बेवारस मुलगा सापडलेला। पब्लिकने 108ला कॉल केला व बोलवून घेतलं 108ला। त्याच्यानंतर इथं चेकिंग करण्यात आलं बेबीचं। बेबी पूर्ण मातीने आणि रक्ताने माखलेला होता। त्याच्या तोंडा नाकामध्ये पूर्ण माती जाऊन पॅक झालं होतं, पण तो स्टेबल होता। आम्ही त्याला वॉर्मरमध्ये ठेवलं, त्याला स्टेबल केलं आणि त्याच्यानंतर पोलीस मेमो दाखल केला। पोलीस मेमो दाखल करून पुढच्या ज्या गोष्टी आहेत नगर सिव्हिलला रेफरसाठी त्याला NICUची गरज लागू शकते, म्हणून आपण पोलिसांच्या सोबत त्याला आपण 108ला परत कॉल करून नगरला ॲम्ब्युलन्सने पाठवून दिला आहे। तो अंदाजे वय त्याचं 24 तासाच्या आतमधलाच होता। जो त्याची बेंबीची जी नाळ होती ती व्यवस्थित डिलिव्हरी झालेली दिसून नाही येते। तो कॉर्ड क्लॅम्प वगैरे केलेली नव्हती, तसंच ओरबडल्यासारखी दिसून येत होती आणि तो आता आम्ही बऱ्यापैकी स्टेबल केला आहे। त्याला खाण्यास थोडं फिडिंग वगैरे दिलं आहे, आता स्टेबल आहे। आपण नगरला पाठवतोय। पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली। संतोष सूर्यवंशी यांनी याबाबत सकाळी 6:30 वाजता केलेल्या फोननंतर तात्काळ अधिकारी समीर अभंग आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी पाचारण करत नमूद बेवारस मुलाला ताब्यात घेऊन उपचाराकामी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात भरती केल्याबद्दल त्यांनी माहिती दिली। ठीक, आज सकाळी 6:30च्या दरम्यान संतोष सोमवंशी राहणार शिरसगाव बोडका येथून फोन आला की एक दिवसाचं लहान बाळ त्याचं बेवारस आहे। ते फोन आल्यानंतर आमचे पोलीस कर्मचारी PSI आपण ते स्पॉटला गेले। त्या मुलाला ताब्यात घेऊन त्यांना दवाखान्यात आणले। त्यानंतर त्यांना पुढील इलाजासाठी ग्रामीण रुग्णालयात नगर येथे पाठवलेले आहे। त्याबद्दल पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। सध्या मूल स्वस्थ आहे आणि व्यवस्थित आहे। डॉक्टरच्या म्हणण्यानुसार ते 24 तासाचं मुलं आहे आणि पुढील योग्य ती कारवाई करत आहोत। या प्रकरणी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी समीर अभंग यांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे। याबाबत अनेक संशयित बाबींची तपासणी करण्यात येत असल्याचे पोलीस सांगत आहेत। लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल असे त्यांनी सांगितले। श्रीगोंदा तालुक्याच्या शहरात वाढत चाललेल्या अल्पवयीन मुलामुलींच्या अत्याचार प्रकरणांचं महाविद्यालयीन तरुणींच्या वाढत्या प्रेम प्रकरणांची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे। मोबाईल टीव्ही सारख्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा गैरवापर आणि त्यातून होणारे चुकीचे संस्कार यामुळे सध्याची तरुण पिढी चुकीच्या मार्गाने मार्गक्रमण करते। त्यातून होणाऱ्या चुका आणि त्याचे निराकरण करण्यासाठी कोणत्याही थराला प्रकरण जात असल्याचे अनेक उदाहरण पाहायला मिळत आहे। जनजागर मराठीसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा।